नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये योजना नक्की सुरू आहे का, नवीन GR आलेला आहे का, अर्ज प्रक्रिया, किती अनुदान मिळणार, लाभार्थी निवड नक्की कशी होते, मंजुरीपूर्वी ट्रॅक्टर खरेदी करता येतो का आणि 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व अधिकृत माहिती जी आहे या योजनेविषयी ते आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या महा-DBT कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जात आहे। याशिवाय काही विशेष प्रवर्गांसाठी स्वतंत्र योजनांद्वारेही मिनी ट्रॅक्टरचा लाभ सध्या दिला जात आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 2 जुलै 2026 पर्यंत मिनी ट्रॅक्टर योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच काय GR जाहीर अजून तरी करण्यात आलेला नाही आहे। तसेच अनुदानात वाढ, पात्रतेत बदल किंवा नवीन नियमही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही आहेत। नंतरची अपडेट म्हणजे की पात्र शेतकरी महा-DBT पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत अर्ज करू शकतात। अर्ज करताना आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A उतारा, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात। आणि नंतरची अपडेट म्हणजे की ती थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे की या योजनेअंतर्गत सर्वसाधारण पात्र शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळू शकते। ओके, आता यात थोडासा डिफरन्स आहे, तो म्हणजे की पात्र शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे 40% तर लघु अल्पभूधारक व काही विशेष प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% कमाल मर्यादेनुसार अनुदान मिळू शकते। ओके, तर ही गोष्ट तुम्ही थोडीशी समजून घ्या। ओके, हे सगळं नियम जे आहे ते शासनाच्या नियमानुसार दिले जाते अनुदान। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की या योजनेमध्ये 20 HP पेक्षा कमी क्षमतेच्या मिनी ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जाते। असे ट्रॅक्टर लहान शेतजमीन, फळबाग, भाजीपाला आणि ऊस शेतीसाठी अधिक उपयुक्त मानले जातात। ओके, तसेच आता लाभार्थ्यांची जी निवड आहे ती संगणकीय सोडत म्हणजेच लॉटरी सिस्टमद्वारे केली जाते। म्हणजे अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठी अधिकृत प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागते। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की थोडीशी सूचना आहे, ती म्हणजे की शासनाकडून मंजुरी मिळण्यापूर्वी मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यास अनुदानाचा हा जो लाभ आहे तो शेतकरी मंडळींना भेटणार नाही। म्हणजेच की तुम्ही या योजनेमध्ये सिलेक्ट झाला आणि तुम्ही यापूर्वीच एक ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। त्यामुळे प्रथम मंजुरी मिळवा आणि त्यानंतरच तुम्ही ट्रॅक्टरची खरेदी करा। ओके, नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की अनुसूचित जाती असतील आणि नवबौद्ध प्रवर्गातील नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि आवश्यक कृषी अवजारे वाटपाची स्वतंत्र योजना देखील राबवली जात आहे सध्या। ओके, आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी नवीन लाभार्थी आधी नवीन अर्जाची अंतिम तारीख, अतिरिक्त निधी किंवा अनुदानात वाढ याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे। योजना जी आहे ती पूर्वीप्रमाणे सुरू असून अर्ज आणि निवड प्रक्रिया नियमितपणाने सुरू आहे। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मिनी ट्रॅक्टर योजना, सौर पंप योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी कर्जमाफी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।